राज्यातील कंत्राटी कामगारांची वेतनवाढ होणार, श्रमिक सेनेच्या पाठपुराव्याला यश। यामुळे परिवहन सेवेतील हजारो कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार। लाडक्या बहिणींमुळे राज्यातील सरपंचांचं वाढीव मानधन अडचणीत, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सरपंचांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला, परंतु अद्याप सरपंचांचं मानधन दुपटीनं मिळालेलं नाही। नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानं जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 10 बेडचा उष्माघात कक्ष स्थापन, पुरेसा औषध साठा उपलब्ध केला। इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार, मात्र कडक उन्ह बघता या शिक्षक संघटनांचा विरोध। संघटनेकडून वेळापत्रकात बदल करण्याची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात महाराष्ट्र केसरीचं आयोजन, सगळे मंत्री आणि आमदारांना निमंत्रण देण्यासाठी रोहित पवारांची धावाधाव। 26 मार्चला कर्जत जामखेडमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार। नंदुरबारमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या, होळीचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजली। विविध प्रकारचे रंग, पिचकारी तसंच विविध प्रकारचे मुखवटे बाजारात विक्रीसाठी दाखल। रायगड आणि तळाव शहरात संकासुराची सलामी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। जोगवाडी नाक्यावर जोगवाडीचा संकासूर आणि तळेगावचा संकासूर या दोघांची भेट घेऊन त्यांना सलामी दिली जाते। कोकणात होळी उत्सवाला सुरुवात, रत्नागिरीतील जानवळे गावात पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून ग्रामदेवतेच्या शिमगोत्सव सुरू। सनई आणि ढोलच्या तालावर पालखीही नाचवली। आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो। होळीच्या एक आठवडा आधीपासून ग्रामीण भागासह नागरी भागातील बाजारपेठांमध्ये देवी देवतांचा सोंग घेऊन प्रदक्षिणा मारण्याची अनोखी परंपरा। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी गावातील ग्रामसभेत मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा दिली। मुस्लिम व्यापाऱ्यांसंदर्भात ग्रामसभा झाली। ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। बुलढाण्यामध्ये सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, आज शेकडो ट्रक नारळाची होळी पेटवण्यात येणार। बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशसह राज्यभरातून लाखो भाविक बुलढाण्यात दाखल। 2 दिवसांपूर्वी लातूर शहरात भर रस्त्यावर एका इसमाला 7 ते 8 लोकांनी बेदम मारहाण केली होती। त्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन। बीड जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं सरकारकडून मान्य। 2020 ते 24 या काळामध्ये बीड जिल्ह्यात 275 हत्येच्या घटना घडल्या। गृह विभागाचं लेखी उत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।